सन्मान करावं. सामना सुरू करायचा आहे. विनंती आहे आमच्या दोन्ही पंचांना आणि दोन्ही संघाच्या संगणकांना की आपण सामना सुरू ठेवायचा आहे. चला विनंती आहे. तर दरम्यान जगदीश पाटील यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर भिवंडी तालुका कुणबी सेना अध्यक्ष सन्माननीय भगवानजी सांबरे सुद्धा उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय भरतजी शेलार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी हेमंत गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भरतजी शेलार यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. डीजे थोडासा व्हॉल्यूम कमी ठेवा. सामना सुरू होतोय. सन्माननीय भरतजी शेलार यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय हेमंत गायकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया. सन्माननीय राकेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जितू ठाणगे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय राकेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. जितू ठाणगे यांच्या शुभ हस्ते आपण राकेशजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय. सन्मान होते. सन्माननीय राकेशजी पाटील यांना आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर सन्माननीय शैलेशजी बिडवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी सुरेश ठाणगे यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शैलेश बिडवी यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. भरपूर संख्येने इथे मात्र मान्यवर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी शैलेश बिडवी यांना आपण सन्मानित करतोय. सुरेश ठाणगे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर सोनाली गावचे उद्योजक सन्माननीय अमरजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अमीर ठाणगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमरजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं. अमरजी म्हात्रे हे सुद्धा एक चांगल्या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक विलास स्पर्धेचं आयोजन पाहिलेलं आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यानंतर कुक्ष ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय मनोहरजी भोईर या ठिकाणी आलेले आहेत. तर मी दिलीपजी धनगर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनोहरजी भोईर यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करावं. नवनिर्वाचित ग्रामपंचायत कुक्षेचे विद्यमान सदस्य सन्माननीय मनोहरजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. दिलीपजी धनगर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कुक्ष ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य निलेशजी देसले साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या. मी उमेश ठाणगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उमेश ठाणगे आपण या पुढे. आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना सन्मानित करायचा आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जात आहे. सर्वच मान्यवरांना इथे मात्र मान सन्मान जय हनुमान माऊली संघाच्या माध्यमातून दिला जात आहे. त्यानंतर सन्माननीय साईनाथजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मी किशोरजी मते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. सायनाजी पाटील आपण पुढे या. किशोरजी मते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. तर मी भास्करजी गायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. कुरुंगावचे समाजसेवक आहेत सायनाथजी पाटील. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. भास्करजी गायकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर प्रशांत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रशांत पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे या. मी हरिदास भुईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. सन्माननीय हरिदास भांबरे यांना विनंती करतोय आपण पुढे या. थोडंसं करेक्शन आहे. सन्माननीय प्रशांत पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. हरिदास भांबरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अंतिम सामना सुरू आहे आणि धावसंख्या इथे मात्र 15 बिनबाद एका चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण डोले संघाची. प्रशांत पाटील यांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे सन्माननीय सचिन जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेल चंद्रकांत जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सचिन जाधव यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी सचिन जाधव यांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चंद्रकांत जाधव यांच्या शुभ हस्ते
अंतिम सामना सुरू आहे. आपण पाहू शकता माई स्पोर्ट वापाली विरुद्ध स्वराज 11 ढोले. तर मित्रांनो आपण पुढील सन्मान करूया. जिल्हा परिषद ठाण्याच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती श्रेयाताई श्रीकांत गायकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी रजनीताई गायकर मॅडमला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. भरपूर संख्येने महिला वर्ग सुद्धा मात्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो की आता मात्र महिला सुद्धा पाठीमागे नाहीत. मराठी पाऊल पडतोय पुढे असं म्हणायला मात्र आता हरकत नाही. तर रँकिंगचे आमचे आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय आमदार साहेब, त्याचप्रमाणे विशुभाऊ म्हात्रे साहेब आमच्यापासून नक्कीच रजा घेत आहेत. तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण आपण वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद. अशीच तुमची साथ आम्हाला असू द्या. पुढल्या वर्षी अजून यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं आयोजन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकेल. त्यानंतर कुरुंद ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सन्माननीय निकिताताई जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवनिका गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपण मान्यवरांचा शुभ सन्मान आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र जाऊया मित्रांनो आपण अंतिम सामन्याच्या दिशेने. अंतिम सामना ढोले विरुद्ध माईस्पोर्ट वाफाले. निश्चित धावसंख्या जर पहिल्या फलंदाज बाद होते साहिब आणि धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे ती 17. एका गडीच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 3 वर नवीन फलंदाज आपण पाहतोय. इथं मात्र आतिश गोडविंद एक अतिशय जबरदस्त हा खेळाडू म्हणून ज्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय तो येतोय डोले संघाच्या माध्यमातून क्रमांक 3 वर. आणि माझ्यासोबत जॉईन होताना परत योगेश पाटील स्वागत आहे. आपला अंतिम सामन्याचा आनंद घेताना सर्व पाठीराख्यांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सुनील पवार. इथे मात्र कुटप्पाचा चेंडू ऑन साइडला उडवलाय शिरता शेखने आणि ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये हा दमदार षटकार. आता मात्र थोडंसं शेअर मार्केट गरम होत असताना थोडंसं वातावरण पाहिलं तर दमट आहे, परंतु प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तर एखाद्या प्रेक्षकाने झेल टिपला तर सन्मान्य आशिषजी ठाणगे आणि आकाशजी ठाणगे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे एका झेलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आणि या ठिकाणी एक अनाऊन्स आलेली आहे की जर माई स्पोर्ट वापारी संघाने स्पर्धा जिंकली तर कौशल ग्राफिक्स कडून उत्तम घागस यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि सन्माननीय निकेश विक्षे यांच्या माध्यमातून तुम्ही जिथे म्हणाल तिथे मात्र मेजवानी दिली जाईल. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 1 गडी बाद 23. पावलांचा वापर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. दुसरा गडी ते मात्र बाद होताना डोळे संघाचा आपण विचार केला तर शिरता शेख माघारी परततोय. फलंदाज बाद. निश्चित बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे झेल देऊन वापस जातोय फलंदाज शिरतात. पाहतोय आपण धावसंख्या जर पाहिली तर मात्र धावफलकावर धावायच्या 23 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक पाहतोय आपण प्रगतीपथावर प्रथमेश खूप छान गोलंदाजी करताना पाहतोय. सातत्याने याच्या दिवसामध्ये प्रथमेश यांनी खूप सुरेख मारा केलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण केतन. प्रथमेश सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू यास पात्र हा फटका पाहतोय आपण. सॉफ्ट अँड ड्राईव्ह पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करतोय फलंदाज आतिश गोडविंदे. आणि या संघात धावसंख्या जर पाहिली आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी कायम ठेवताना धावसंख्या पाहतोय आपण 24. अंतिम षटक इथे मात्र टाकण्यासाठी पाहायचं की कुठल्या गोलंदाजाला पाचारण करतोय संगणक. आणि इथून किमान 40 आकडा पार करावा लागेल जर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावत असेल. निकेश विषय आणि उत्तम गागस यांच्याकडून खास
वाफाळे संघासाठी एक सामना इथून मात्र हरला आणि जिंकला तरी मात्र या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. तर नक्की ही स्पर्धा पाहिली तर साताऱ्यामध्ये सुद्धा मात्र पाहिली जाते या आणि या साताऱ्यामध्ये जाऊन मात्र स्पर्धेचा आनंद घेता येतं. कुक्षे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भरतजी मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी मात्र हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तर धन्यवाद भरतजी पाटील, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या मायस्पोर्ट वापरले सगळं लक्षात घ्या मित्रांनो की यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. तुम्ही जेवढा स्पीडअप कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं ठरू शकेल. लक्षात घ्या, बॅट लाईट झाली तर नक्कीच अंधारामध्ये सुद्धा आम्ही हा सामना पूर्ण करणार आहोत. लक्षात घ्या. माहीस्फोट वाफाळे संघाचा संगणक वारंवार आम्ही आपल्याला सूचना करतोय की यानंतर फलंदाजी तुम्हाला करायची आहे आणि याच्यासाठी आपण लगेच सर्व थांबवायचं आहे आणि खेळाला प्रारंभ करायचा आहे, कारण की वारंवार आमचे पंच सुद्धा तुम्हाला वॉर्ड करताना आपण पाहतोय. तर निश्चित योगेश पाटील इथून मात्र जर आपण विकेटला अंतिम षटक प्रगतीपथावर आहे, किमान 40चा जर आकडा पार करायचा असेल तर आक्रमण इथून मात्र करावं लागेल. पाहतोय आपण आतिश खेळपट्टीवर आहे, खूप महान असे टेनिस क्रिकेटचा षटकार किंग म्हणून खऱ्या ज्याची ओळख आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिले की गोल्डन षटकार मारून त्यांनी मात्र आपल्या संघाला मात्र या ठिकाणी विजेता घोषित करून दिलं, कारण शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता होती आणि मात्र अतिश गोडविंदीने मात्र षटकार लगावला. आणि हा दडपण पाहू शकता आपण गोलंदाजावर. मगन आहे एक जुनी तलवार आहे मित्र म्हणून माहीस्फोट वापरले संघाचे, परंतु जुनी तलवार तर इथे चमकायची असेल तर मात्र धार तुम्हाला बरोबर लावावी लागेल. परंतु पहिला चेंडू इथे मात्र स्वेर पाल आमला व्हाईटच्या रूपाने पुन्हा एकदा ती स्थिती प्रेशर दडपण ते मात्र पाल होते. परंतु मी नेहमीच म्हणतोय जो एखादा संघ प्रेशरला जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला पराभूत करू शकेल. परंतु या ठिकाणी पाहतोय अव्वल रूपाने इथे धाबा खर्च करतो संघाची धावसंख्या आता मात्र पाहू शकता आपण 26 लॉस ऑफ 2 विकेट्स स्वराज 11 ढोले संघ. योगेश पाटील, मी थोडा अचंबित आहे या निर्णयाविरुद्ध की मुन्ना याला ठेवलंय आणि मगनला पाचारण केलंय आणि खराब गोलंदाजी पाहतोय मगनची. याच पता कडक फटका, काय जबरदस्त शॉट आहे, बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून तिला फेकून देतोय षटकार. खरोखरच मित्र म्हणेन मुन्नाने आजच्या दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती, परंतु या ठिकाणी कॅप्टनचा जो निर्णय आपण पाहतोय तो कुठेतरी आता मात्र चुकीचा आपल्या पाहायला मिळते, कारण एक लिगल चेंडू पाहिला आहे आणि एक इलिगल चेंडूवर तब्बल मगनने 8 धावा खर्च केल्या. म्हणजे आपण पाहतो की जे गेम प्लॅन कधी कधी आपण चेंजेस करतो ना पवार, ते आपल्या कधी कधी अंगलेखी सुद्धा येत असतात. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. निर्णय कधी कधी आपण घेतोय ना तो निर्णय सुद्धा आपल्या बाजूने येतोय आणि त्याच प्रकारे पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये मुन्ना नावाचा गोलंदाज ज्याने अप्रतिम कामगिरी केली होती, पण शेवटच्या क्षणी मगन यांच्यावर भरोसा दाखवलाय आणि पहिल्या चेंडूवर षटकार खातोय. काय भरोसा दाखवलाय इथं मात्र मगननी पाहतोय आपण संघनायकाचं. हे दृश्य आपण पाहू शकता या ठिकाणी आमचं व्यासपीठाचं दृश्य अनेक संख्येने इथे मात्र मान्यवर इथे मात्र व्यासपीठाची शोभा वाढवताना अजून एक मोठा फटका, 47 टू 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 6 रन. बस हार्ट ट्रॅकर चेंडूची फिकी इथे वारंवार साकारतोय, शतरश होते, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये मस्तकाला दस्तक देऊन इथे मात्र चेंडू निघून गेला. मात्र या ठिकाणी 6 धावांसाठी रिप्लाय मध्ये पाहू शकता अगदी ऑफस्टिकचा चेंडू होता, रेपेटून घेतला इथे मात्र या ठिकाणी खेचून मारला अतिशने आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून ही पहिली वन आहे आणि लक्षात घ्या, तुम्हाला अजूनही मी विनंती करतोय, अंधार झाला सुद्धा तरी आम्ही हा सामना पूर्ण करणार आहोत, तर प्लीज वापरले संघ तुम्ही आम्हाला कॉपरेट करा. आणि जिथं काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण आतिश गोडनीच्या बॅटमधून आणि आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पहिले आपण 38 एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू याच पात्रा बॅकफुटला जाऊन फक्त ड्राईव्ह केले, चेंडूला कव्हर रिजनकडे खूप दुरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र आतिश पूर्ण करतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र जर पाहिले आपण 40 पहिल्या 3 चेंडूवर हा आकडा 40चा पाहतोय आपण, जो आपण चर्चा केली होती की 40चा आकडा पार करेल काय, पण खराब गोलंदाजी पाहतोय आतापर्यंत आपण इथून मात्र मगनच्या माध्यमातून. नक्कीच भरपूर इथे मात्र 2 षटकांचा आपण जर विचार केला तर मात्र जे काय जबरदस्त प्रतिवेशने गोलंदाजी केली होती, फक्त 9 धावा देऊन 2 गडी बाद केली होती, कुठेतरी कमबॅक केलं होतं माहीस्फोट वापरले संघाने, परंतु नक्कीच मगनने मात्र पूर्णपणे चित्र बदलून टाकलं या सामन्याचं. अजून एक मोठा फटका, झलक 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 दिखला जा 6 रन.
म्हणजे समोर आतिश सारखा अतिशय महान हाय क्वालिटीचा फलंदाज आपल्या समोर असतो तेव्हा हा चेंडू टाकणं आणि त्यावर षटकार येणं पाहतोय आपण आतिशच्या बॅटमधून तिसऱ्या षटकार आणि आतिश व्यक्तिगत जर पाहिलं आपण आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलेला आहे त्यामधून 3 षटकार म्हणजे 21 या धावसंख्येवर बंदी करतोय. संघात धावसंख्या जर पाहिली आपण 46 म्हणजे 50 आकडा पार करण्याकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. अजून एक हाफ ट्रॅक अजून एक धमाका 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 पाहतोय आपण. ब्लास्ट केलाय चेंडूवर षटकार. का नाही? क्या बात आहे. या स्पर्धेला दादाच्या माध्यमातून खूप लाख मुलाचा सहकार मिळालेला आहे असे आदरणीय श्रीकांत गायकड साहेब यांच्याकडून या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून आम्ही उल्लेख करतोय की खूप लाख मुलाचा सहकार्य आहे आणि दादा तुमचा असा जर सहकार्य या आयोजकाला लाभो हीच आम्ही आशा करूया. पण इथं आता जबरदस्त टोलीची फटकेबाजी पाहतोय आपण. अजून एक उडवलंय आणि इथं मात्र लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार. आणि इथे मात्र श्रीकांत गायकर साहेबांच्या अकाउंटमध्ये नक्कीच ₹1000 मात्र या ठिकाणी कमी होतील त्यात काही शंका नाही. परंतु नक्कीच दिलदार आहेत एवढे नक्कीच मला माहिती आहे. कारण मात्र जाऊया आता मात्र मॅच दिशेने 3 षटकाचा केली ते मात्र समाप्त झाले. 58 धावा इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी स्वराज इलेव्हन डोळे संघाने जोडल्या आणि मगरने किती धावा खर्च केल्या हे पाहूया आपण. 5 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि 34 धावा इथे मात्र त्यांनी बहाल केल्या. असं वाटलं होतं की या ठिकाणी कुठेतरी शिवजयंती आज होती आणि मात्र एखाद्या मॉलमध्ये मात्र बघन गेला असा शॉपिंग करण्यासाठी आणि तिथे मात्र भरपूर पैसे मात्र खर्च केले. हे दृश्य तसं आपल्याला किलपट्टीवर नव्हे तर धावपलकावर आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित पैसे तर नाही पण धावा खूप खर्च केले या षटकामध्ये ज्या प्रकारे उल्लेख केला तर आपण बिग बाजारामध्ये नजर आलाय. पण एक समजत नाही योगेश पाटील ज्या प्रकारच्या दिवसामध्ये खरा हिरो ठरला होता तो म्हणजे मुन्ना नावाचा गोलंदाज आणि मुन्नाला डावलून इथं मात्र मगन यांच्यावर विश्वास दाखवणं आणि तिथंच कुठेतरी टर्निंग पॉईंट सामन्याचा ठरतोय काय पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही चांगला गोलंदाजाला दिवसभर चांगली गोलंदाजी करतोय आणि मोक्याच्या क्षणी त्या सामन्यात त्याला डावलताय आणि त्याला गोलंदाजी करू देत नाहीये म्हणजे कुठेतरी मानसिक तणावाखाली येईल मुन्ना पुढच्या सामन्यामध्ये. नक्कीच मी या गोष्टीकडे एकच म्हणेन अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ज्या खेळाडूने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं ज्याच्याकडे क्षमता होती त्याला तुम्ही गोलंदाजी दिली नाही आणि मात्र भरपूर धाबा इथे मात्र जोडल्या त्या म्हणजे स्वराज इलेव्हन डोले संघाने. त्याला चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच माहीसपूर वापरले संघ आपण सलामीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. काही अफलातून कामगिरी केली म्हणजे ती अतिश घोडविंदीने 5 षटकार ठोकले आणि वैयक्तिकच फक्त 7 चेंडूंना समोर गेला. नाबाद 33 धाबांची एक इनिंग्स त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. दृश्य आपण पाहू शकता ज्यांची आज शिवजयंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आणि त्या प्रतिमेच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर सूर्य देवता. काय जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट पाहतोय. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. आमचे कॅमेरामॅन हरी नव्हे तर आतिश गोडविंद यांच्या माध्यमातून हे चित्र टिपलेले आहेत. आतिश मागे अँड हरी. नक्कीच ज्यावेळी मला आतिशचं नाव घ्यायचं असं त्यावेळी घोडविंदे हा नाव नक्कीच माझ्या मुखात येतो कारण तेवढा पॉप्युलर खेळाडू आहे आतिश घोडविंदे पीटीसी मध्ये आपण जर पाहिला तर. आणि मात्र हे गोष्ट नेहमीच माझ्याकडून घडत असते तर आतिश मागे क्षमा असावी. तुमच्या कार्याला माझा सलाम आहे कारण भरपूर तुम्ही नवीन नवीन आम्हाला या ठिकाणी दृश्य दाखवले. काल सुद्धा पाहिले गुरुवार होता तुम्हाला व्हेजिटेरियन या ठिकाणी मात्र तुम्हाला दृश्य पाहायला मिळाले असतील आणि आज सुद्धा मात्र पाहतो की हे एक क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे प्रेमी. जाऊया आता मात्र आपण मॅचकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रतीक विषय आणि आतिश आणि आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आतिश घोडविंदे. पहिल्या चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळाला. 18 चेंडू मध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला 59 धाबा जोडायच्या आहेत. लेफ्ट आर्म ऑर द विकेटने पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. नक्कीच कुठेतरी असं वाटतं की प्रेशर घेतला आहे माहीसपूर वापरले संघाने. काय जबरदस्त खेळ जय गणेश वापरले संघासमोर या संघाने सादर केला. असं वाटलं होतं की या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा मात्र माहीसपूर वापरले संघ चांगलं कार्य करेल परंतु मात्र तशा प्रकारची अपेक्षा भरपूर पाठीराख्याने केली होती
परंतु ती पाटीरांक्यांना मात्र निराश करत असताना आता मात्र महाईस्फोट वापाली संघ बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. अजून एक मात्र यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मध्ये खोदून काढला या फटका. चेंडू मात्र जातो या जमिनीच्या साह्याने 2 धावा घेण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद झालाय. मोठी विकेट प्राप्त केली आहे स्वराज 11 डोले संघाने. चला पाणी घेऊन जायचं. ओव्हरमध्ये पाहतोय आपण फुलटा चेंडू ऑन साइडला उडवला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार गेला. 6 धावांसाठी षटकार. इंग्रजाचा बघून लवजी भडकला. नाही तो कभी नाही ह्याच उद्दिष्टाने मात्र ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आलाय नेट नंबर 3 या क्रमांकावर आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांसाठी षटकार. आपल्या डावाला सुरुवात करतो षटकाराने. इथे मात्र डाबा स्टेवर चेंडू पैकी ग्लान्स करतोय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत शानूच्या रूपाने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या फटक्यावर आपल्या सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळते. या काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन, अतिशय देखणं. ज्यावेळी मी पहिल्या दिवशी या ठिकाणी आलो असं मला स्वप्न सुद्धा नव्हतं की जय हनुमान वावली संघाच्या माध्यमातून एवढा मोठं दर्जाचं आयोजन मला पाहायला मिळेल. परंतु खरोखरच सर्वांची मनं जिंकली वाहुली संघाने आणि खास करून मला प्रभावित केलं ग्रामस्थ वाहुलीने की सर्व ग्रामस्थांनी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली. ही एक चांगली बाब आहे वाहुली गावासाठी. अनिश्चित पूर्णपणे सहमत आहे आणि संपूर्ण गावाच्या माध्यमातून जे लाख मुलाचं सहकार्य मिळाले त्या संपूर्ण आयोजकाला खूप खूप एक चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि त्याचाच परिणाम की एक सफलतापूर्वक दिशेकडे ही स्पर्धा वाटचाल करताना पाहतोय आपण. हो नक्कीच खरोखरच सर्वांना श्रेय द्यावं लागेल या स्पर्धेचं. इथे मात्र फुलटा चेंडू आहे ऑन साइडला. एलिव्हेशन कमी झालं, चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये गेला आणि मिड विकेटला मात्र सलमानने कोणती चूक केली नाही. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये लागतो या महाईस्फोट वापरली संघाला. दुसरा झटका अतिशय रूपाने. ठाणगे, मुकेश जाधव, जितेंद्र ठाणगे, यशवंत ठाणगे, गुरुनाथ मते, भरत गायकर, सुरेश ठाणगे, अशोक ठाणगे, उमेश ठाणगे, प्रांजल पाटील, दिलीप धनगर आणि रोहिदास भामरे या सर्वांनी तन मन धनाने या स्पर्धेला मात्र सहकार्य केलं आणि त्यांच्याच मुले ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाली. जय हनुमान चषक
21चा हा अंतिम क्षण, अंतिम 16, अंतिम सामना आणि मात्र अंतिम सामन्यावर मात्र पूर्णपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे स्वराज 11 ढोले संघ. पण ज्या प्रकारे परफॉर्मन्स पाहतोय एक चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स पाहतोय आपण 12 चेंडूमध्ये अजून 50 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर इथं मात्र मोठा फटका मारावा लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. याच पात्र हा फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंगॉन रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघ धावसंख्या हळूच पुढे सरकते ती आता मात्र 10. नक्कीच सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. माईस्पोर्ट आपल्या संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र या ठिकाणी षटकार आणि चौकारांचं मात्र आतिषबाजी तुम्हाला केली करावं लागेल. तुम्ही जर सिंगल डबल धापा जोडल्या तर मात्र तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही. आमचे या मैदानाला ज्यांनी सजावट केली आहे त्यांचं शुभ आगमन आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन, फलंदाज बाद. पूर्ण दिवसभर मात्र आपण जर पाहिलं तर निकित शिवरायांच्या आधारावर आपण पूर्ण दिवसभर गीत ऐकलं आणि एम डेकोरेटरचे प्रोप्रायटर सूर्यकांत कांबेरे साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र थोडेसे बाकफुटला गेले होते. कोर पॉईंटकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज मुकेश कडनं पात्र आपण हा प्रयत्न झाला परंतु कुठेतरी असफल पाहायला मिळाला. अतिशय वेगवान इथे मात्र पाहायला मिळतोय मारा साहिल ज्युनियरच्या माध्यमातून. स्फेअर चेंडूने आपल्या षटकात सुरुवात केली त्याच्यानंतर मात्र एक विकेट सुद्धा मात्र प्राप्त केली आपल्या संघासाठी. धावसंख्या पाहतो या कासवछाप गतीने मात्र या ठिकाणी प्रवेश करते. या हातात 10 धावा. चेंज ऑफ पेस, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी दुरून येत आहेत. ज्याप्रमाणे वालवंटामध्ये एखादा उंट पाण्यासाठी तडपडतो या त्याच अनुषंगाने मात्र माहीस्पोर्ट वापरत संघ आता मात्र या मॅच मध्ये धावांसाठी मात्र या ठिकाणी तडपडतोय. याचं कारण आपण म्हणू शकतो की फलंदाजाने डोळे संघाची योग्य ती धावसंख्या उभी केली आणि आता मात्र गोलंदाज योग्य ते कार्य आपल्या संघासाठी करत असताना साहिल पुन्हा इथं मात्र पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. असं वाटतं की एखाद्या रुलावरून बुलेट ट्रेन वेगाने चालली आहे ज्याप्रमाणे अनुषंगाने अतिशय वेगाने इथे मात्र चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज साहिल. परंतु निकित मित्र म्हणेन आज माहीस्पोर्ट वापरले संघात सर्वांची मनं जिंकली ज्याप्रमाणे खेळ आज प्रस्थापित केला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस, फ्लॅटेड डिलिव्हरी आणि मात्र एक सफल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त 11 धावा. 12 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहिला आपण आणि या 12 चेंडूमध्ये 11 धावा जोडण्याकरता वाफाले संघाने 3 गडी गमावले आणि या ओव्हरमध्ये फक्त साहिलने 3 धावा खर्च केल्या. काय जबरदस्त कामगिरी पवार या अंतिम सामन्यामध्ये डोले संघाची पाहायला मिळते. पण योगेश मी तर म्हणेन की आपण आजच्या सकाळच्या सत्रापासून खूप छान सामने रंगतदार पाहिले पण अंतिम सामना एकतर्फी पाहतोय. निराश असेल सर्व पाठीराख्यांना की ज्या प्रकारे सामना व्हायला पाहिजे त्या प्रकारे मात्र सामना आपण पाहत नाही. एकतर्फी सामना आपण पाहतोय. एक जबरदस्त अपेक्षा होती इथं मात्र ज्या प्रकारे माही स्पोर्ट वाफाळे संघ एक चांगली फाईट करेल पण इथं मात्र फाईट करता आले नाही आणि स्पेशल शरणागती पत्कारतोय डोळे संघाचे अगेन्स्ट पाहतोय आपण. इथं मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी यावेळेस पात्र अजून एक चांगली सुरुवात पाहतोय गोलंदाज जिथं मात्र सानूच्या माध्यमातून धावफलकावर धावाच्या फक्त आणि फक्त 11. 59 धावाचं टार्गेट स्वीकारताना एकतर्फी सामना पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं सानू सज्ज होताना अरेटा मोर द विकेट. याच पाता फ्रंटला जाऊन मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. खूप छान सुरेख मारा परत मिळालं आणि या जवळपास चॅम्पियन बनण्याकडे इथं मात्र वाटचाल करतोय. इथं मात्र स्वराज 11 ढोले संघ ज्यांनी कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आणि पहिल्या दिवसाचा दबदबा का निर्माण केलाय हे अंतिम सामन्यात सुद्धा सांगताना पाहतोय की आमच्या संघात काय गुण आहे आणि आमच्या संघातले काय खेळाडू इथे मात्र मौल्यवान आहेत. याच पाता फटका चांगला आहे. पहिल्याच वेळेस पाहतोय आत्मविश्वासाने भरलेला फटका मिडविकेटच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार.
DJ Web of in the